नमस्कार मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये सुनीताताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे आणि त्याच दरम्यान एक बातमी आली की यावेळेचा अर्थसंकल्प जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार. म्हणजे खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीकडे आले अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. या बातम्यांमध्ये काही जणांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीने जे आहे तिचं साधली आणि संधी साधून त्यांनी जे आहे ते अर्थमंत्रीपद जे आहे ते स्वतःकडे घेतलं, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधी पक्ष तसेच मीडियातल्या काही लोकांनी करताना मी पाहिलं. आता प्रश्न हा पडतो की नेमकं असं काय घडलं की देवेंद्र फडणवीस यांना जे आहे ते अर्थमंत्रीपदाचे सूत्र जे ते आपल्या हातात घ्यावे लागले. यावर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आधी ते पाहूया आणि नंतर मग आपलं विश्लेषण करूया. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे. अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात. प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते. प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियतवेळ ठरवावा लागतो. नियतवेळेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात. मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही. अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत. त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आत्ता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी. ती एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू. पालक मित्रांनो, एक आपला सच्चा सहकारी गमावण्याचं खंत जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये आहे. पण राज्याचा जो अर्थसंकल्प आहे, पुढचे एक वर्षभर राज्य कशा पद्धतीने चालणार याचा जो आर्थिक गणित आहे ते जुळण्याचं काम हे अर्थमंत्र्यांकडे असतं. सध्या सुनीताताई पवार ह्या दुःखामध्ये आहेत आणि वेळ जो आहे तो खूप कमी आहे. त्यामुळं एखाद्या जबाबदार माणसालाच ही जबाबदारी घेणं हे गरजेचं होतं आणि त्याच हिशोबाने आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आहेत ते अर्थमंत्रीपदाची सूत्र जे ते आपल्या स्वतःकडे घेतलेली आहेत. भविष्यामध्ये पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद जे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातं का ते पाहावं लागेल. मात्र पक्की आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो माझ्या हिशोबानं अगदी योग्य आहे. कारण की अनेक बैठका असतात, प्रत्येक डिपार्टमेंटची चर्चा असती, प्रत्येक डिपार्टमेंटच्या ज्या मागणी आहेत त्या मागणी हातात घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प आहे तो बनवावा लागतो. हा भरपूर ह्याला वेळ लागतो आणि त्यामुळे आणि विशेष म्हणजे या वेळेला जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जी मानसिकता आहे ती सध्या ते दुःखात आहेत. त्यामुळं त्यांना ह्या गोष्टी करणं सध्या शक्य नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी मला वाटतं की हा निर्णय जो आहे तो योग्य घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.